आणि आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना अर्ज गिफ्ट मिळणार आहे। पीएम किसानचा हप्ता शनिवारी जमा होणार आहे। राज्यातील 92.71 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी जमा होणार आहे। नमस्कार, पीएम किसान 21 हप्ता महाराष्ट्र 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सुरू। पीएम किसान 21 इन्स्टॉलमेंट 2025 महाराष्ट्र अपडेट। आणि एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पीएम किसान 21 इन्स्टॉलमेंट महाराष्ट्र अपडेट। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना। पीएम किसान ही शेतकऱ्यांसाठी केंद्रीय सरकारची मुख्य योजना आहे। ही छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मदत देते। 2025च्या ताज्या अपडेटनुसार 21वा हप्ता पीएम किसान इन्स्टॉलमेंट 2025 ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रामध्ये 1.2 कोटी लाभार्थी खात्यात 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। कृषी मंत्रालयाच्या 18 ऑक्टोबर 2025च्या अहवालानुसार एकूण 9.4 शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयाची वितरित होत असून महाराष्ट्रामध्ये 24 कोटी रुपयाचा भाग आहे। ही योजना पीएम किसान योजना 21 हप्ता, पीएम किसान 21 इन्स्टॉलमेंट आणि शेतकरी लाभार्थी यादी पीएम किसान बेनिफिट लाईव्ह महाराष्ट्र सारख्या ट्रेनिंग कीवर्ड्स प्रमाणे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते। ताज्या बातमीनुसार 26 सप्टेंबर 2025च्या पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश हप्ता जमा झाला असून महाराष्ट्रामध्ये दिवाळीपूर्वी 31 ऑक्टोबर 2025 पूर्ण वितरण अपेक्षित होती आहे। या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणे आहे। ज्या राज्यात वार्षिक 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये प्रत्येक 2,000 रुपये डीबीटीद्वारा जमा होते। योजनेचे 24 फेब्रुवारी 2019 पासून सुरू झाली असून आतापर्यंत 20 हप्ते वितरित झाले आहेत, ज्यातला 3.4 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत। 21वा हप्ता अतिवृष्टी प्रभावित शेतकऱ्यांना प्राधान्य देत आहेत असून महाराष्ट्र, नाशिक, जळगाव, अमरावती आणि नागपूरच्या जिल्ह्यात प्रक्रिया वेगाने आहे। 2025च्या अपडेटनुसार ई-केवायसी अनिवार्य असून आधार लिंकिंग, बँक खाते आणि जमीन नोंदणी आवश्यक। अपात्र शेतकरी, सरकारी कर्मचारी, उच्च उत्पादन गट वगळले जातात। लाभार्थी यादी तपासणी प्रक्रिया सोपी आहे। पीएम किसान गोविंदवर जा, बेनिफिट स्टेटस निवडा, आधार लिंकिंग किंवा मोबाईल नंबर एंटर करा, कॅप्चा कोड भरा आणि गेट डाटावर क्लिक करा। पेमेंट सक्सेस दिसल्यास हप्ता जमा झाला आहे। एफएफसी पोर्टलवर स्टेटस तपासा येईल। महाराष्ट्र महा डीबीटी पोर्टलद्वारा उपलब्ध असून तालुका कृषी व ऑफलाईन असूनही तालुक्यात कृषी कार्यालयात ऑफलाईन तपासणी शक्य आहे। ताज्या बातम्यानुसार 19 ऑक्टोबर 2025 70% शेतकऱ्यांना हप्ता मिळाला असून अनिवार्य 30 लाख 31 ऑक्टोबर मिळालेले केवायसी पूर्ण न केल्याने हप्ता थांबू शकतो। प्रक्रिया OTPद्वारा ऑनलाईन किंवा CC केंद्रावर बायोमेट्रिक पूर्ण करा। या योजनेचे फायदे अनेक शेतकऱ्यांसाठी खत, बियाणे खरेदी, दैनंदिन खर्च भागवणे आणि सणासुदीसाठी मदत। दिवाळीपूर्वी हप्ता मिळाल्याने शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी तयारी करता येईल। ताज्या अपडेटनुसार 2025 मध्ये योजना विस्तारित होऊन एसटी शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त 500 रुपये अनुदान जाहीर झाले आहे। ही योजना शेतकरी आर्थिक मदत फार्मर फायनान्शियल AID 2025च्या आधारे आहे। शेतकऱ्यांना बांधवांना ई-केवायसी पूर्ण करून यादी तपासा। अधिक माहितीसाठी पीएम किसान पोर्टलवर जा। धन्यवाद।